मी संजय शंकर घाडी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शाह, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाई फडणवीस आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमचे लाडके आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने या प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी लढवतो आहे। मी या 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या काळात नगरसेवक होतो। इथल्या जनतेनं मला 2021 मतांनी निवडून दिलं होतं मताधिक्याने आणि त्यानंतर मी या विभागामध्ये खूप कामं केली। ह्या विभागामध्ये आता 90% रस्ते सिमेंट काँक्रीटचे झालेले आहेत। ज्या शिवाजी चौकमध्ये आपण उभे आहोत त्या शिवाजी चौकमध्ये 2 वर्षापूर्वी मी नगरसेवक असताना आपण रस्ता बनवला। आज तिथे पाणी साचत नाही। इकडची शौचालय नवीन बनवले, दुरुस्ती केली। लॉट 11च्या माध्यमातून आपण 5 शौचालय ग्राउंड+1 बनवले। गणेश नगर, श्री नमो वेलफेअर सावरपाडा, संभाजीनगर येथे 2, उर्मिला निवास येथे 3 अशा प्रकारची शौचालयांची समस्या आपण दूर केली। या विभागामध्ये पाण्याचा प्रश्न होऊ नये म्हणून मोठ्या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत। ह्या विभागामध्ये आदिवासी टेकडी, आमची अष्टविनायक रहिवासी सेवा संघ आहे, साई सदन आहे, गणेश सदन आहे। ह्या भागामधला जो पट्टा आहे गणेश रहिवासी सेवा संघ, इथे पाण्याची समस्या 40 वर्ष प्यायला पाणी नव्हतं। लोक डोक्यावरनं हांडे घेऊन तिकडे जात होते, लांबून आणत होते। तिथे मी नगरसेवक असताना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती त्यांना पाणी तिथे घरामध्ये नळ दिली आणि आता कायमस्वरूपीची 4 इंचाची लाईन टाकून त्यांना नवीन पंपिंग स्टेशन तिथे आपण बांधून देऊन त्यांची समस्या दूर करतो। या विभागामध्ये उद्यान आहेत, उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे। या विभागामध्ये हनुमान टेकडी असा विभाग आहे, उंच भागावरती, तिथे पाण्याची समस्या आहे। आज तिथे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जास्त क्षमतेचा पंप बसवण्याचं काम आणि टाकीची दुरुस्ती करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। माझी त्या ठिकाणी आणखीन एक प्रयत्न राहणार आहे की त्या हनुमान टेकडीला आणखीन एक पंपिंग स्टेशन जागा उपलब्ध झाली तर ते करून देऊन हनुमान टेकडीचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडून टाकला जाणार आहे। त्याचबरोबरीने या मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहेत, तशीच माझ्या वॉर्डमध्ये अशोकवन महानगरपालिकेची शाळा ग्राउंड+1 आहे, ती तोडून त्या ठिकाणी चांगला FSI घेऊन चांगली शाळा बांधून महानगरपालिकेची एक सुंदर आणि छान इमारत बांधून ती शाळा सुरू करण्याचं माझं मनस आहे।